महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या केंद्रामार्फत मी सर्वांचे स्वागत करते। आज आपण इथे HUM 101 मानव वेदांचा अधिशान अभ्यासक्रम या पुस्तकांतर्गत घटक तिसरा नाट्य यामधील घटक पहिला आहे नाट्यकलेतील विविध स्थित्यंतरे। ग्रीक आणि भारत या दोन्ही प्राचीन देशांमध्ये नाटके होत असत आणि त्यासाठी खुली अथवा बंदिस्त नाट्यगृहे बांधलेली असत। ग्रीक नाट्यगृहे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली असत। 20-25 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था त्यात केलेली असल्याने ती उघडच असत। त्यांचा आकार अर्धवर्तुळाकार असे। प्रेक्षकांना बसण्यासाठी वरवर चढत गेलेल्या पायऱ्या असत। नट्यांना उभे राहण्यासाठी व बोलण्यासाठी उंच चौथारा बांधलेला असे। विकृष्ट नाट्यगृह विकृष्ट जातीच्या नाट्यगृहांची पूर्व पश्चिम लांबी 64 हात व दक्षिणोत्तर रुंदी 32 हात असे। एक हात म्हणजे सुमारे 1.5 फूट त्याचा आकार आयताकार असे। या संबंध क्षेत्राचे पूर्व पश्चिम दोन भाग करीत। पूर्वेकडील चौरस भागाचा प्रेक्षागृह म्हणून वापर करीत। पश्चिमेकडील भागात नेपथ्यभूमी असे। या जागेचा उपयोग पात्रांच्या वेशभूषेसाठी केला जात असे। चतुरस्र नाट्यगृह चतुरस्र नाट्यगृहाचे असेच 3 प्रकार सांगितलेले आहेत। 32 हात लांब व 32 हात रुंद असा जमिनीचा एक चौकोनी भाग घेऊन त्याचे लांबीत व रुंदीत 8 भाग पाडले तर 4 हात लांबीचे व 4 हात रुंदीचे 64 तुकडे होतात। यापैकी अगदी मध्यभागी असलेला 8 हात लांब व 8 हात रुंद तुकडा म्हणजे रंगपीठ। रंगपीठाच्या दोन्ही बाजूला मत्तवारणी, रंगपीठाच्या मागे रंगशीर्ष आणि त्यामागे नेपथ्यगृह, रंगपीठाच्या समोर मोकळी जागा आणि त्यानंतर प्रेक्षागृह अशी ही रचना होती। त्रयस्त्र नाट्यगृह त्रयस्त्र नाट्यगृह हे समभुज त्रिकोणाच्या आकाराचे असे। या त्रिकोणाचे सारखे 64 समभुज त्रिकोण करून मध्यभागी असलेल्या 4 त्रिकोणाचे रंगपीठ, त्याच्या मागे 5 त्रिकोणाचे रंगशीर्ष आणि त्यामागे 15 त्रिकोणाचे नेपथ्यगृह, रंगपीठाच्या दोन्ही बाजूंना मत्तवारणी अशी या नाट्यगृहाची रचना असे। भारतीय रंगभूमी प्राचीन काळापासून भारतात नाटकाचे प्रयोग होत असत। आज आपण ज्यांना पारंपरिक रंगभूमी किंवा लोकनाटक व रंगभूमी म्हणतो ती प्राचीन काळापासून अस्तित्वात होती। पतंजलीच्या महाभाष्यात इसवी सनापूर्वी 140 अभिनय क्रियेचा ऍक्शनचा उल्लेख असून तिचा आविष्कार मुकाभिनय, पठण, गायन वा नृत्य यापैकी कोणत्याही माध्यमातून करता येईल असे म्हटले आहे। संस्कृत नाटकांची व त्यापूर्वीच्या लोकनाटकांची पारंपरिक रंगभूमीची उत्पत्ती कशी झाली असावी याविषयी विविध तर्क केलेले आहेत। नाट्यशास्त्रातच एक कल्पना मांडली आहे। 4 वेद हे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णांसाठीच होते। तसेच शूद्रांसहित सर्व वर्णांना उपयुक्त ठरेल आणि जो दृश्य आणि श्रव असून लोकांचे मनोरंजन करील असा एक नवीन वेद ब्राह्मण देवाने निर्माण केला। तोच हा 5वा नाट्यवेद होय। ऋग्वेदातून पाठ्य, सामवेदातून गीत, यजुर्वेदातून अभिनय आणि अथर्ववेदातून रस यापैकी 4 वेदांमधून अंश घेऊन त्याचे एकत्रीकरण केले व हा नाट्यवेद निर्माण झाला। नाट्यांगे एकंदरीत प्राचीन काळापासून आजतागायतच्या नाट्यकलेच्या विविध स्थित्यंतरांचा विचार केल्यास काही एक संहिती होती असे म्हणता येते। लिहिलेले नाटक व त्याचा प्रयोग ही गोष्ट अलीकडचीच आहे, पण त्यापूर्वी गाणी, कथानकाचा आराखडा, कृतींची रूपरेषा, नटांचे हावभाव, पात्रांची वेशभूषा इत्यादी गोष्टी होत्याच। याचा अर्थ लिहिलेला व ज्याचा उच्चार करायचा आहे असा शब्द हा एकूण सादरीकरणातला एक घटक होता। अत्यंत महत्वाचा अथवा मध्यवर्ती घटक नव्हता। भरताने आपल्या काळात उपलब्ध असलेल्या विविध नाट्यरूपाचे निरीक्षण करून नाट्यांची अंगे निश्चित केली। ती अशी: रस, भाव, अभिनय, धर्मी, वृत्ती, प्रवृत्ती, सिद्धी, स्वर, आतोद्य, गान आणि रंग यापैकी नाटकाचे 10 प्रकार ही त्यांनी सांगितले। नाटकांचे व नाट्यांचे 10 प्रकार थोडक्यात विवरण पुढील प्रमाणे: रंग शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स आणि अद्भुत। भाव स्थायी, संचारी, सात्विक। स्थायी रत, हास, शोक, क्रोध, उत्साह, भय, जुयुस्पा, विस्मय। संचारी व्यभिचार, निर्वद, ग्लानी, शंका, असूया, मद, श्रम, आलस्य, दैन्य, चिंता, मोह, स्मृती, धृती, व्रीडा, चपलता, हर्ष, आवेग, जडता, गर्व, विषाद, औत्सुक्य, निद्रा, अपस्मार, स्वप्न, विबोध, अमर्ष, अविहत्य, उग्रता, मती, व्याधी, उन्माद, मरण, त्रास, वीरत। सात्विक स्तंभ, स्वेद्र, रोमांच, स्वरभंग, वेपथू, वैवर्ण्य, अश्रू, प्रणय। अभिनय आंगिक, वाचिक, आहार्य, सात्विक। धर्मी
लोकधर्मी नाट्यधर्मी वृत्ती भारती सात्विती कौशिकी आरभट्टी प्रवृत्ती अन्वत्ती दक्षिणात्या औड्रमागधी पांचाल मध्यमा सिद्धी दैवी मानुषी स्वर षडज ऋषभ गांधार मध्यम पंचम दैवत निषाद आधोत्य वाद्य तंत अवनंद घन आणि सुशी गान प्रवेश आवेश निष्कार्षण निष्क्रमण यांच्या संबंधी तसेच प्रासादिक आणि आंतर असे 5 प्रकारचे धृतांनी युक्त गान रंगभूमी किंवा रंग चौसर आयताकार त्रिभुज भरताने सांगितलेल्या या नाट्यांगात शब्द अभिनय नेपथ्य आणि वेशभूषा संगीत या सगळ्यांचा अंतर्भाव आहे. पुढचा आहे नाट्यकलेचे द्रव आणि माध्यम. द्रव मटेरियल आणि माध्यम म्हणजे मीडियम. यात भेद करावा की नाही याविषयी कलाविचारांचा चर्चा आढळते. बासी मर्ढेकरांनी असा भेद केलेला आहे. कलाकृतींच्या निर्मितीसाठी उपयोगात आणलेले द्रव्य आणि तिचे माध्यम या 2 निराळ्या गोष्टी आहेत असे त्यांचे मत आहे. उदाहरणार्थ रंग हे चित्रकलेचे द्रव्य तर चित्रकाराला जाणवलेले वस्तुजातीचे विशिष्ट अंग हे माध्यम होय. त्यांच्या मते शब्द हे काव्यांचे द्रव्य तर भावनात्मक अर्थ हे माध्यम होय. नृत्य आणि नाट्य परंतु नाट्यकला ही एक संमिश्र अशी कला नव्हे. तिचे स्वतःचे असे माध्यम असते आणि नाट्य कलाकृतीचा स्वतःचा असा रूपबंधही असतो. वरील सर्व कलांचा विचार करता यापैकी कोणत्याही कलेचा मनुष्याचा प्रत्यक्ष देह साधन द्रव्य म्हणून उपस्थित नसतो. भारताच्या नाट्यशास्त्रात नृत्य आणि नाट्य या 3 संज्ञा आहेत. नृत्य म्हणजे शरीराच्या हालचाली आणि नृत्यात्मक बंध त्यातून अर्थाची निष्पत्ती होत नाही. नृत्यात हस्तमुद्रा चेहऱ्यावरील भाव मुखाभिनय आणि कृती याद्वारे आशयाचे प्रक्षेपण केले जाते. ग्रोटोवस्कीचा विचार नाट्यकलेच्या संदर्भात नटाचे शरीर हे साधन द्रव्य आणि नटाच्या शरीरातून अभिव्यक्त होणारे अभिनय हे माध्यम असे म्हणता येईल. नटाच्या शरीराला आणि अभिनयाला उठाव देणारे अधिक अर्थपूर्ण करणारे इतर घटक नाट्य प्रयोगात उपस्थित असतात परंतु ते सहयोगी घटक असतात. मुख्य घटक नट हाच असतो. रंगमंच केलेचे 5 घटक. एका संपूर्णपणे रिकाम्या जागेत एका किंवा अनेक मनुष्य देहधारी व्यक्तीचा प्रवेश होतो. ही व्यक्ती आपल्या हातांच्या पायांच्या चेहऱ्याच्या साहाय्याने विविध हालचालीतून पूर्णपणे मूक राहून किंवा किंचाळून ओरडून हळूवार आवाजातून समोरच्या प्रेक्षकांकडे काही भाव अर्थ अथवा आशय पोहोचवते. एकाहून अधिक व्यक्ती असल्यास त्यांच्या संगतीयुक्त अथवा संगतीहीन जुळणीतून काही दृश्य आकार तयार होतात. त्यांच्या स्वराच्या मेळातून श्रव्य आकृती तयार होते. येथे नाट्यकला असे या व्यक्ती आपल्या आशयाला विविध स्तर देण्यासाठी एखाद्या वस्तूचा उपयोग करतील. दिग्दर्शक हा आजच्या रंगभूमीचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. लेखकाने लिहिलेल्या नाट्यसंहतीचे प्रयोगात रूपांतर करणे हे त्याचे कार्य असते. म्हणजे शब्द संहतीचे रंगभूमीच्या भाषेत नाटकांच्या रूपबंधात रूपांतर तो करतो. तो एक सर्जनशील कलावंत असतो. संहितेचे वाचन आकलन आणि अर्थनिर्णय. दिग्दर्शकाने संहितेचे सूक्ष्म वाचन केल्यानंतर त्याला नाटकाची कथारचना आदी मध्य अंत पात्र रेखाटन विचार संवादाची भाषा नाट्यबंध म्हणजे शोकांतिका सुखात्मिका अतिनाट्य प्रहसन शैली वास्तववादी अतिवास्तववादी प्रतिकात्मक या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. त्याप्रमाणे लेखकाने नेपथ्य काय योजलेले आहे कोणकोणत्या रंगमंच सामग्रीचा निर्देश केला आहे हेही ध्यानात घ्यावे लागते. नाटकाची जातकुळी कोणती आहे म्हणजे ऐतिहासिक सामाजिक हेही बघावे लागते. त्यानंतर पात्रांचा प्रवेश त्यांचे जाणे येणे प्रसंगाची रचना त्यात आवश्यक अशा कोणत्या कृतींचा अथवा हालचालींचा निर्देश केलेला आहे हे पाहावे लागते. संहतीचे सादरीकरण आराखडा. देशपांडे यांनी शांतताच्या पहिल्या अंकातल्या पुढील जागा निवडल्या. बेनारे आणि सामंत यांचा पहिला प्रवेश. बोलताना बेनारे आपल्या विषयीच्या आरोपांचा आणि चौकशीचा नकळत उल्लेख करते. कार्णिक आणि पोंक्षे यांच्या तिच्याबद्दलचा संवाद. 3 म्हणजे सौ काशीकर आणि रोकडे यांच्या संभाषणात येणारा प्रो दामल्यांचा उल्लेख. पोंक्षे आणि बेनारे यांचा मैत्रीबद्दलचा संवाद. आणि 5वा आहे पूर्ण कल्पना नसताना अचानक आरोपीच्या पिंजऱ्यात आल्यावर होणारी बेनारेंची कुचुमना. अशा काही जागा निवडून त्या प्रामुख्याने मांडणे हे त्यांच्या पहिल्या अंकाच्या दिग्दर्शनाचे
ढोबळ सूत्र होते. पात्रांची निवड. भूमिकांना अनुरूप पात्रांची निवड करताना नट्याच्या अभिनय कुशलतेबरोबरच त्याचे दिसणे लक्षात घ्यावे लागते. वय, शरीरयष्टी या बाबी अशा वेळी लक्षात घ्याव्या लागतात. पुढच्या आहे सादरीकरणाबाबत चर्चा. नाटक हे दृश्य आणि श्राव्य माध्यम असल्यामुळे पात्रांच्या भोवतीचा परिसर, नाटकातला काळ या गोष्टी पाहाव्या लागतात. नाटकाच्या प्रकृतीनुसार नेपथ्य, प्रकाश, संगीत, वेशभूषा यांची योजना ठरवावी लागते. इतर रंगकर्मींशी चर्चा करून त्यांची संगती आहे की नाही याकडे लक्ष द्यावे लागते. शांतता या नाटकात अभिरूपी न्यायसभा आहे. त्यानुसार देशपांडे यांनी नेपथ्यांची रचना केली. आरोपीचा पिंजरा फुटलाईट जवळ ठेवला. आरोपीच्या पिंजऱ्याची ही जागा निश्चित झाल्यानंतर इतर पात्रांच्या हालचाली त्याप्रमाणे ठरवल्या. म्हणजे नेपथ्य ही गोष्ट देखील सादरीकरणाचा एक महत्वाचा घटक आहे, यावरून लक्षात येते. नाटकांची तालीम घेणे. भरताच्या नाट्यशास्त्रानुसार प्राचीन काळी नाट्याचार्य असत. ते नाटकांकडून नाट्याभ्यास करून घेत. आधुनिक काळात दिग्दर्शक नाटकांकडून हालचाली बसवून घेतात. त्याप्रमाणे शब्दोच्चार कसा करायचा, त्यावेळी हालचाल कोणते असावेत याविषयी सूचना दिल्या जातात. काही दिग्दर्शक नटांकडून कसून तालीम करून घेतात, तर काही नटांच्या गुणवत्तेवर भिस्त ठेवतात. दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे एखादी भूमिका वठवत असताना नट स्वतःच्या प्रतिभेनुसार तिला रंग देऊ शकतो. विविध घटकांचे संयोजन. दिग्दर्शकाचे सर्वात महत्वाचे काम हेच असते. काही दिग्दर्शक नाटककारांच्या संहितेत किंचितही बदल करीत नाहीत. लेखकाने लिहिलेल्या संवादांचा प्रभाव, उच्चार आणि कंसातल्या रंगसूचनांचा तंतोतंत अवलंब करण्याकडे त्यांचा कल असतो. तर काही लेखकांच्या संहितेसह रंगभूमीवरील सर्वच घटकांचा स्वतःच्या प्रतिभेनुसार वापर करीत असतात. त्यामुळे एखाद्या नाटकाचे विविध दिग्दर्शकांनी बसवलेले प्रयोग सारखे नसतात. संहितेप्रमाणे दिग्दर्शकाच्या कल्पकतेवर एखाद्या नाटकाच्या निर्मितीचे यश अवलंबून असते. नाटकाची भाषा व आकृतीबंध. आपण नाट्यगृहात जातो, प्रेक्षागृहात आणि श्रोतेगृहात बसतो आणि एक किंवा एकाहून अधिक व्यक्तींच्या कृती किंवा हालचाली पाहतो. यावरून रंगभूमीच्या 3 घटकांचा बोध होतो: दृश्यात्मकता, श्राव्यात्मकता आणि गत्यात्मकता. म्हणजे रंग दृश्य, थिएटर व्ह्युजन, रंग श्रव, थिएटर ऑडिटर, आणि रंग गत्याम्य म्हणजे थिएटर कायनेटिक. अशी रंगभूमीची त्रिविधता अनुभवतो. आपल्या डोळ्यांचा जो विषय असतो तो रंगभूमीचा दृश्य पैलू होय. प्रथम प्रकाश ही गोष्ट आवश्यक असते, त्याशिवाय आपल्याला काही पाहता येत नाही. उघड्या रंगमंचावर नैसर्गिक उजेड असतो. दिवसाच्या बदलत्या प्रहाराप्रमाणे त्यात बदलही होत असतो. रात्रीच्या वेळी आणि बंदिस्त नाट्यगृहात दिव्यांची सोय करावी लागते. पारंपरिक रंगभूमी. पारंपरिक रंगभूमीवरही सादरीकरणातील हे घटक होते. आपण एक उदाहरण घेऊन या. कर्नाटकातील लोककला परंपरेत अग्रस्थानी असलेल्या यक्षगानाचे उदाहरण घेऊ. यक्षगान नाटकाची रंगभूमी उघड्या जागेवर तयार करतात. ही 15 हात चौरस असते. 4 कोपऱ्यात 4 खांब पुरतात. त्यावर छप्पर असते. त्याला लागून खाली एक पांढरी चादर बांधलेली असते. फुला पानांची तोरणे लावलेली असतात. समोरच्या खांबाजवळ 2 जण मशाली धरून उभे राहतात. सर्वात प्रथम भागवत, वाद्यकार, साथी व पात्रे आपापल्या साहित्यासह येतात. सूत्रधार गणपतीची पूजा करतो. नंतर सूत्रधार, भागवत, वाद्यकार रंगभूमीवर येतात. ते आपापसात हास्य विनोद करतात. सूत्रधार हनुमान नायक व त्यांचे साथीदार पायात चाळ बांधतात. अंगावर फुला पानांचा शृंगार करतात. प्रारंभिक संपल्यानंतर यक्षगान सुरू होते. भागवत कथानक सूचित करणारे गीत गातात. नंतर पात्रांचा प्रवेश होतो. 2 जण एक तांबडा पडदा हातात धरून उभे राहतात आणि पडद्याच्या मागून पात्रे एकामागून एक प्रवेश करतात. आधुनिक रंगभूमी. लोककला प्रकारातील रंगभूमीचे दृश्यात्मक, श्रव्य, गत्यात्मक घटक होते हे दिसून येते. आधुनिक काळातले एखादे नाटक घेऊनही आपल्याला रंगभूमीची भाषा समजावून घेता येईल. वेशभूषा, रंगभूषा. पारंपरिक रंगमंचीय कलांमध्ये या दोन्ही गोष्टींना विशेष महत्व होते. नाटक ही गोष्ट दृश्य कला असल्यामुळे रंगांचा परिणामकारक वापर केला जात असे. वेश ही गोष्ट मानवी अतिमानुषी व्यक्ती सुचविण्यासाठी वापरली जात असे. आधुनिक काळात व्यक्ती कोणत्या वर्गातली आहे, कोणत्या व्यवसायातली आहे हे वेशभूषेच्या सहाय्याने सुचवले जाते. रंगभूषेच्या सहाय्याने व्यक्तीचे वय दाखवले जाते. त्याचप्रमाणे शारीरिक वैशिष्ट्यही दाखवली जातात. हावभाव. रंगमंचावर नटांचे चलनवलन असते. ते कोणती तरी कृती करीत असतात. त्याच वेळी शब्दाचा उच्चारही करीत असतात किंवा स्तब्ध असतात. लहान लहान कृतीमधून काही भाव सूचित होतात. ध्वनी परिणाम. पात्रांच्या कृतींना, प्रसंगांना उठाव देण्याचे कार्य ध्वनी
परिणामांमुळे साधले जाते. दृश्यात्मकतेला श्राव्याची पातळी लागते. संवाद. पारंपरिक नाटकात संवाद अजिबात नसत किंवा थोडे असत. आधुनिक नाटकात संवादांना महत्वाचे स्थान आहे. नाटककार संहिता तयार करताना दुहेरी संहिता तयार करतो. मुख्य संहिता संवादांची असते आणि उपसंहिता रंगसूचनांची असते. रंगभूमीवर पात्रांनी बोलायचे संवाद नाटककाराने लिहिलेले असतात. तसेच पात्रांच्या आगमन निर्गमनाविषयीच्या सूचना केलेल्या असतात. कंसातल्या रंगसूचना नट, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीतकार इत्यादींसाठी असतात. प्रत्यक्ष प्रयोगात मुख्य संहिता व उपसंहिता असा भेद राहत नाही. पात्र आणि संविधान. रंगमंचावर मानवी देह किंवा व्यक्ती वावरत नसतात किंवा विशिष्ट नावे असलेले नट वावरत नसतात, तर पात्रे वावरत असतात. पात्रत्व प्राप्त होण्यासाठी संवादाच्या भाषेचा, पोशाखाचा, मुखसज्जेचा, शारीरिक लकबींचा उपयोग करण्यात येतो. नंतर त्यांच्या कृतीमधून, त्यांच्या संदर्भातल्या प्रसंगातून हे पात्रत्व रचले जात असते. त्यांच्या बोलण्या वागण्यातून त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये कळतात. पात्रांच्या कृतीमधून, अन्य कृतीमधून, ऍक्शन इंटरॅक्शन मधून आणि संवादातून संविधानाचा बोध होतो. नाटकाचा संपूर्ण प्रयोग पाहिल्यानंतर संविधान समग्रपणे उलगडते. आशयसूत्र. नाटकाच्या रचनेप्रमाणे त्यांच्या सादरीकरणाच्या संदर्भातही हा महत्वाचा भाग असतो. लिखित नाटकाची रचना म्हणजे प्रसंग आणि संवाद, नटांचा अभिनय, त्यांची वेशभूषा, ध्वनी, परिणाम, संगीत, नेपथ्य इत्यादी सर्वच गोष्टींमधून नाटकांचे आशयसूत्र फुलविले पाहिजे. त्याने नाट्याशयाचा आकृतिबंध धारण केला पाहिजे. आशयसूत्र हे बीजरूपात असते. त्यातूनच नाट्याचा रूपबंध आकारास येतो. आकृतिबंध ही संकल्पना सर्वच कलांच्या विचारात महत्वाची मानली जाते. फॉर्म, घाट, रूपबंध, आकृतिबंध असे वेगवेगळे शब्द वापरले जात असले तरी त्यामागील संकल्पना एकच असते. भौतिक पदार्थांच्या बाबतीत रूप, फॉर्म आणि द्रव्य म्हणजे मॅटर असे दोन शब्द वापरले जातात. सुखात्मिका या नाट्यबंधाविषयी रा गाडगीळ यांनी म्हटलं आहे, नैसर्गिक आणि मानवी व्यवस्था ही मूलतः शिवस्वरूप आहे. सुसंवाद आणि सुव्यवस्था ही तत्वे विश्वरचनेत स्थायी स्वरूपाची आहेत. शोकात्मिका ही गंभीर, स्वयंपूर्ण व विशिष्ट आकारमान असलेल्या कर्माची अनुकृती असते आणि ती करुणा व भीती यांच्या सहाय्याने त्या भावनांचे योग्य ते विरेचन घडवून आणते असे अरिस्टॉटलने म्हटले आहे. नाट्यप्रकार. प्रास्ताविकता. आपण भरताने नाट्यशास्त्रात सांगितलेल्या 4 वृत्तींचा आणि त्याने सांगितलेल्या 10 रूपक प्रकारांचा उल्लेख केलेला आहे. भारती, सात्वती, कौशिकी आणि आरभटी या 4 वृत्ती असून त्यांच्यावर नाट्य अधिष्ठात असते असे भरताने म्हटले आहे. नाटक ज्यात प्रसिद्ध कथानक व विषय असतात. नायक प्रसिद्ध व उदात्त असतो. ज्यात दिव्य व्यक्तींना आश्रय घेतलेला असतो. जे विविध प्रकारच्या विभूतींनी आणि समृद्धी, विकास आदी गुणांनी युक्त असते. अंक आणि प्रवेशक यांनी युक्त असते. नाना प्रकारचे रस, भाव व चेष्टित असलेले पुष्कळ प्रकारे सुख व दुःख यांच्या उत्पत्तीने घडलेले राजाचे चरित्र दाखवलेले असते ते नाटक होय. प्रकरण. जेव्हा कवी आपल्या प्रतिभेने कथानक, त्यांची मांडणी तसेच नायकांची स्वतंत्र अशा स्वरूपाची निर्मिती करतो ते प्रकरण होय. थोडक्यात कथानक लौकिक आणि कवी कल्पित असते. यात राजाऐवजी ब्राह्मण, वणिक, सचिव, पुरोहित, अमात्य, सार्थवाह इत्यादी ही चरित्रे असते. अंक किंवा उत्कृष्टिकांक. एकच अंक असतो. प्रसिद्ध, अप्रसिद्ध कथानक. साधारण पुरुष नायक असतो. करुण रसाने युक्त, स्त्रियांच्या विलापांनी भरलेला तसेच वैराग्य उत्पन्न करणारी भाषा असते. योग्य. एकच अंग असतो. कथावस्तू पुराणातून किंवा इतिहासातून घेतलेली असते. एका दिवसातील वृत्तांत असतो. पुरुष पात्रे पुष्कळ असतात. स्त्री पात्रे जवळजवळ नसतात. युद्ध, आव्हान, संघर्ष यांचे चित्रण असते. भाण. कल्पित कथानक. एकच अंक आणि एकच बुद्धिमान विदूषक यात असतो. पुढचा आहे समवकार. देव आणि असुर यांच्या कृत्यातून आधारित प्रख्यात व उदात्त नायक. यात 12 देव आणि 12 असुर नायक असतात. यात वीर रसाला प्राधान्य असते. युद्ध, पूर, आग, नगराला वेढा, कपट, कारस्थान इत्यादींचे चित्रण यात असते. विधी. एकच अंक असतो. 1 किंवा 2 पात्रे असतात. प्रहसन. हास्यजनक संवाद. धूर्त लोकांच्या संभाषणातून ढोंगांचे दर्शन घडवले जाते. पात्रे सामान्य वर्गातली असतात. डिम. प्रसिद्ध कथानक आणि प्रसिद्ध उदात्त नायक. 6 रसांचा आविष्कार. शृंगार आणि हास्यविरहित. देव, गंधर्व, यक्ष, राक्षस या वर्गातली पात्रे असतात.
इर्हा मृग, दिव्य स्त्रीच्या निमित्ताने युद्धाचे प्रसंग असलेला उत्कृष्ट मांडणी असलेल्या कथानकाने युक्त कथानक अंशतः कवी कल्पित असते. रंगभूमी आणि नाटक यांचा इतिहास लक्षात घेऊन तसेच विषय, रंगमंच, सादरीकरण, प्रभाव, रचना, उद्देश, प्रेक्षक आणि पात्र हे घटक गृहीत धरून नाटकांचे स्थूल असे वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येईल. विषय: पौराणिक, सौभद्र, ब.पा. किर्लोस्कर, विद्याहरण, कृ. प्र. खाडीलकर, ययाती आणि देवयानी, वि.वा. शिरवाडकर. ऐतिहासिक: भाऊबंदकी, कृ. खाडीलकर, रायगडला जेव्हा जाग येते, वसंत कानेटकर, रणांगण, विश्वास पाटील. सामाजिक: शारदा गोब देवल, कन्यादान, विजय तेंडुलकर. राजकीय: किचकवध, कृ. खाडीलकर, उद्ध्वस्त धर्मशाळा. गोपू देशपांडे, कौटुंबिक: वाहतो मी दुर्वाची जोडी, बाळ कोल्हटकर. मनोविश्लेषणात्मक: ज्योत्स्ना आणि ज्योती गंधार, गाडगीळ. सविता दामोदर परांजपे, शेखर ताम्हाणे. प्रतिकात्मक: 1-0 बाजीराव, चित्र खानोलकर. वासनाकांड, महेश कुंचवार. रंगमंच: उघड्या मैदानात किंवा रस्त्यावर केली जाणारी पथनाट्ये, बंदिस्त नाट्यगृहात, कमानी रंगमंचावर केली जाणारी, सरकत्या फिरत्या रंगमंचावर केली जाणारी, उघड्या नाट्यगृहावर केली जाणारी. सादरीकरणाच्या पद्धती: छाया नाटक, काष्ठपुतळ्यांचे नाटक, मुकाभिनय, नृत्य नाट्य, संगीत नाटक, मुखवट्यांचे नाटक, रंगभूमीचे रूढ संकेत न मानणारे अँथ्री थिएटर, एक पात्री. प्रभाव: शोकात्मक, नटसम्राट, वि.वा. शिरवाडकर, 1-0 बाजीराव, चित्र खानोलकर. युगांत, महेश कुंचवार. हास्यविनोदयुक्त, मोरूची मावशी, प्र. के. अत्रे. वस्त्रहरण, गंगाराम गवाणकर. शृंगार प्रधान, वीर रसात्मक, उपदेश प्रधान, वैचारिक, उद्ध्वस्त, धर्मशाळा. गोपू देशपांडे. प्रचारात्मक, उपहास, उपरोधयुक्त, मुलगी झाली हो, ज्योती म्हापसेकर. आमदार सौभाग्यवती बोराडे. रचना: 5 अंकी, 3 अंकी, 1 अंकी, 1 प्रवेशी, अनेक प्रवेशी. नाट्यत्रयी: नाट्यछटात्मक, एकाला सदृश, स्वगत प्रधान. उद्देश: समाज सुधारणा, लोकशाही. रत्नाकर मतीकर. समाज भावनेची अभिव्यक्ती किंवा समाजभाष्य. अधांतर, जयंत पवार. समाजातील आचार विचारांची टीका. शोभायात्रा, शफाअत खान. केवळ करमणूक, वस्त्रहरण, गंगाराम गवाणकर. प्रेषक: बालकांसाठी, स्त्रियांसाठी, अभिरुची, पुरेशी विकसित न झालेल्या लोकांसाठी. बालनाट्ये, प्रौढ साक्षरांसाठी लिहिलेली नाट्ये. पात्र: देव, दानव, मानव, उच्चवर्गीय, निम्नवर्गीय, मध्यवर्गीय यांशिवाय कथा प्रधान, व्यक्तिरेखा प्रधान, कृती प्रधान, संवाद प्रधान असेही वर्गीकरण करता येईल. बहुतेक नाटकांमध्ये या 4 गोष्टींचा योग्य तो मेळ राखण्याचा प्रयत्न असतो, परंतु कधी कधी एखादा पैलू विशेषत्वाने अधोरेखित होतो. तो मी नव्हेच. प्र. के. अत्रे. थँक यू मिस्टर गोल्ड. अनिल बर्वे. नटसम्राट, वि.वा. शिरवाडकर. तुझे आहे तुझपाशी, पु. ल. देशपांडे. ही व्यक्तिरेखा प्रधान नाटके आहेत. महानिर्वाण, सतीश आळेकर. घाशीराम कोतवाल, विजय तेंडुलकर. ही कृती प्रधान नाटके आहेत. तर उद्ध्वस्त धर्मशाळा, गोपू देशपांडे. युगांत, महेश कुंचवार. ही संवाद प्रधान आहेत. काही नाट्यप्रकार: वोंदविले, गतिमान कथा असलेला, गेय द्विपदींनी परिपूर्ण, विनोदी संवादसह नृत्य आणि गीते असलेला नाट्यप्रकार. मुकाभिनय, रंगमंचाच्या शब्दोच्चारासहित अभिनय असलेला, शरीर, हात, पाय, चेहरा यांच्या अभिनयाच्या सहाय्याने भावाभिव्यक्ती करणारा नाट्यप्रकार. यात संवाद किंवा बोलणे मुळीच नसते. केवळ मूक अभिनयाने इतर पात्रांचे अस्तित्व सुचविले जाते. हालचाली नृत्यात्मक असतात. कॉमेदिया देलार्ते, 16व्या शतकात विकसित झालेला, चित्रविचित्र वेशभूषा आणि मुखवाट्यांचा वापर असलेला, युवक युवतींच्या प्रणयाची कथा आणि विनोद असलेला एक नाट्यप्रकार. इटलीतील छोटे छोटे गट ठिकठिकाणी जाऊन ही नाटके करीत. या नाट्य प्रकाराचा पुढील इंग्लंड आणि फ्रान्स मधल्या सुखात्मिकांवर प्रभाव पडल्याचे म्हटले जाते. उपहासिका, सटायर, माणसातील दोषांवर टीका करणारा, हास्यास्पदता दाखवणारा, नृत्य आणि गीत यांनी युक्त नाट्यप्रकार. ऑपेरा, 17व्या शतकात इटलीत ऑपेरा हा नाट्यप्रकार एक कलारूप म्हणून विकसित झाला. प्राचीन ग्रीक नाटकांचे पुनरुज्जीवन करण्यात उद्देश त्यामागे होता. ऑपेरा हा गीत, संगीत,
नृत्य प्रधान नाट्य प्रकार आहे. त्यात गद्य संवाद अजिबातच नसतात. विशिष्ट कथासूत्राच्या आधारे गाणी रचलेली असतात. युरोपातील ख्यातनाम संगीतकार ऑपेरासाठी संगीत रचना केल्या. ऑपेरामध्ये संगीताप्रमाणे नेपथ्यालाही अत्यंत महत्त्व असते. कर्णमधुर संगीत आणि डोळे दिपवून टाकणारे देखावे ही ऑपेराची मुख्य वैशिष्ट्ये होत. बॅले हा एक नृत्य संगीतात्मक नाट्य प्रकार असून संगीताच्या तालावर केलेल्या शैलबद्ध नृत्यातून कथा सांगितलेली जाते आणि किंवा अमूर्त संकल्पना विकसित केली जाते. नर्तक, मूकाभिनयकार, नृत्य रचनाकार, संगीतकार, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार यांचा सहयोग बॅलेच्या निर्मितीमध्ये असतो. ऑपेराशी विख्यात संगीतकारांची नावे जोडली जातात तर बॅलेशी ख्यातनाम नर्तकांची. अन्य रंगमंचीय आविष्कार. रूढ अर्थाने ज्या प्रकारांना नाटक म्हटले जात नाही परंतु रंगमंचाचा वापर ते करीत असतात अशा काही प्रकारच्या महाराष्ट्रातील दशावतार, ललित, गोंधळ, तमाशा, लावणी व पोवाडे यांचे सादरीकरण, धनगरी, सुंबरान इत्यादींचा समावेश करता येईल. विधी नाट्य धार्मिक विधीची निगडीत कथनपर आणि शुद्ध मनोरंजन असे त्यांचे 3 प्रकार करता येतील. धार्मिक विधीशी निगडीत नाट्यांचे विधींशी साम्य असते. ते मुळात कोणत्या तरी देवदेवतांच्या भक्तीमधूनच निर्माण झालेले असते. शब्दांचा लयबद्ध उच्चार, पुनरावृत्ती, छंद, तालातली गाणी, पठण, पुराणकथा किंवा आख्यायिका, दंतकथा, ऐतिहासिक कथा यावर आधारित कथानक, प्रतिकात्मक हावभाव, मुद्रा आणि भय, नृत्य, तुंद्रायुक्त अभिनय, मुखवटे, मुखसज्जा, देहसज्जा, बाहुल्यांचा वापर, धार्मिक विधींमध्ये सहभाग असलेल्याचा आणि ज्या जनसमूहाचा सहभाग विशिष्ट शुद्ध केलेल्या जागेचा रंगमंचासाठी वापर ही विधी नाट्यांची वैशिष्ट्ये होत. गोंधळ हा एक प्रकारचा देवीशी निगडीत आहे. देवीची उपासना म्हणूनच गोंधळ हा प्रकार सुरू झाला असावा. गणदल या शब्दावरून गोंधळ हा शब्द आला असावा असे म्हटले जाते. गोंधळाचे 2 प्रकार केले जातात. साधा गोंधळ किंवा मराठ्यांचा गोंधळ. यात कीर्तनाप्रमाणे पूर्वरंग आणि उत्तरंग असतो. कथनपट नाट्य प्रकार. कथनपट नाट्यात मध्य प्रदेशातील पांडवानी, आसामातील ओझापाली, कर्नाटकातील तालमद्दले, आंध्र प्रदेशातील बुरवा कथा, महाराष्ट्रातील कीर्तन, पोवाडा, चित्रकथी, राजस्थानातील पाड इत्यादींचा समावेश करता येतो. धन्यवाद. इथून पुढच्या लेक्चरला आपण पुढील पाठ अभ्यासूया.